ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. खोपोली येथून पनवेलला आपल्या वडिलांना हॉस्पिटलमधून घेऊन जात असलेल्या आदिवासी तरुणाचा फास्टॅगमधील बॅलन्स संपल्याने टोलची पावती घेऊन देखील त्याला मारहाण करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राकेश पिंगळे राहणार घोडिवली खालापूर याच्यासह टोल नाक्यावर काम करणारे इतर 5 ते 6 जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेडूंग टोल नाका वसुलीचा अड्डा बनला असून टोल नाक्यावरील फास्टॅग यंत्रणेत अनेक वेळा त्रुटी आढळतात. स्कॅनरमध्ये त्रुटी असल्याने फास्टॅग स्कॅन होत नाही. त्यामुळे या ठिकाणी दररोज ट्रॅफिक जाम होते. वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तरीही टोल वसुली सुरूच असते. शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात शेडूंग टोल नाक्यावरील कर्मचारी अग्रेसर असतात. वाहतूक कोंडीची तक्रार केल्यास प्रवाशांना उडवाउडीची उत्तरे दिली जातात व दमदाटी केली जात असल्याचे समोर आले आहे. मंथन शीद हा विहारी ठाकूरवाडी खोपोली येथे राहत असून 24 जून रोजी तो जयवंत शीद यांना घेऊन कामोठे येथे BNG हॉस्पिटल येथे जात होता. दुपारी 3:45च्या सुमारास मारुती सुझुकी एक्सेल कार क्रमांक MS46BV8976 शेडूंग टोल नाका येथे आली. यावेळी टोल भरण्यासाठी झालेल्या वादातून राकेश पिंगळे आणि त्याच्यासह टोल नाक्यावर काम करणारे 5 ते 6 जणांनी जयवंत शीद आणि मंथन शीद यांना शिवीगाळ केली व दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मंथन शीद याच्या हाताला गंभीर दुखापती करून पुन्हा टोल नाक्यावर आल्यास खल्लास करीन अशी धमकी देखील दिली. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मी राहिला मुक्काम पोस्ट खोपोली आहे, विहारी ठाकूरवाडी इथे राहतोय. तर आम्ही माझं एंजिओप्लास्टी आणि एंजिओग्राफी झालेली आहे आणि त्याची चेकअप साठी मला B&J हॉस्पिटल कामोठे बागुल डॉक्टर यांच्याकडे जायचं होतं. त्यासाठी मी मुलाला ड्रायव्हिंग करायला सांगितली आणि खोपोलीतून निघाल्यानंतर आम्ही लगेचच शेडूंग टोल नाक्यावर पोहोचलो. तर त्या अधिकाऱ्यांना मी फास्टॅग दाखवला. फास्टॅग मध्ये बॅलन्स नाही म्हणून असं त्यांनी सांगण्यात आलं. तर त्यानंतर आम्ही त्यांना एक आदिवासी समाजाचं कार्ड दाखवलं की बाबा आपली गाडी इथं फ्री केलेली आहे, यांना सोडतात इथून नेहमी. तर त्यांनी तो कार्ड आपला आदिवासी समाजाचा 3 वेळा पाहिला आणि 3 वेळा फेकून दिला त्यांनी. एकदा त्यांनी बघितला आणि परत त्यांनी मागितला का मला परत दाखवा, परत त्यांनी फेकून दिला. आणि त्यानंतर मग आम्ही काय केलं की बाबा माझा टॅक्स घेतो, माझ्याकडे आता कॅश आहे, कॅश घेतली, आपल्याला पावती दिली आणि त्याने अशी धमकी देण्यात आली का तू आता हॉस्पिटल चाललाय तर तुला आम्ही इथं जिवंतच ठेवत नाही, तुला आम्ही मारहाण. मग त्याने धमकी दिली मला त्यांनी आणि जातीची शिवीगाळी केली त्यांनी आणि एक समाजाचा अपमान म्हणून एक हा कार्ड फेकला. त्याचं मला खूप दुःख वाटलं की बाबा एक आदिवासी समाजाचं जर मी रायगड जिल्हाध्यक्ष पद आहे माझ्याकडे आणि तो जर कार्ड फेकला जातो तर मला माझ्या समाजाची कुठेतरी दखल हे लोक घेत नाही. आणि ह्या लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या टोल नाक्यावर जे लोक कर्मचारी बसवलेत ते अक्षरशः गुंडगिरी पद्धतीने वागतात. आणि 7 लोक मिळून त्यांनी माझ्या मुलाला मंथन शीद याला मला जबर मारहाण केली, खाली रस्त्यावर पाडून सुद्धा त्यांनी मारहाण केली आणि अशी धमकी देण्यात आली की तुला आम्ही जीवे ठार मारू, तुला जीव हॉस्पिटलला जाऊन तर काय करणार आहे, म्हणून त्यांनी ती मारहाण केली आणि जातीची शिवीगाळी केली. तर मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की अशा लोकांना कुठेतरी एक चाप बसावा आणि RBI किंवा काही ज्या संस्था आहेत त्यांची मनमानी कारोबार आहे तो इथं रायगड जिल्ह्यात तर चालला ना पाहिजे आणि त्यांची पूर्ण जो हे आहे बॅकग्राऊंड आहे हा चेक केला पाहिजे. त्यांची दहशत कुठेतरी कमी झाली पाहिजे आपल्यावरची आणि लोकांना न्याय मिळावा यासाठी मी त्यांच्या बाबतीत अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करत आहे. आणि साहेबांनी आपल्याला तसं सांगितलेलं आहे, आपले इथले सिनियर PS साहेब आहेत, पाटील साहेब पनवेलचे ग्रामीणचे, त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या बाबतीत आपण निश्चितच एक न्याय देऊ आणि आदिवासी समाजाला जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करू आणि यांची जी गुंडगिरी हुकुमशाही आहे ती कुठेतरी नष्ट नाबूद करू आपण असं आश्वासन दिलेलं आहे.